भजन सुरुवातीला महिला मंडळ करतील, पुरुष मंडळ नंतर भजन करतील. महिला मंडळ भजन करायचं, पुरुष मंडळापेक्षा एक नंबर तुमचं भजन झालं पाहिजे. एवढं गोड भजन करायचं, लाजायचं नाही. आणि का बरं लाजायचं? जिथं नाही तिथं आपण लाजत नाही, इथं लाजायचं काय कारण आहे? 50% आरक्षणात आहे. तुम्ही एसटी बी फुकाट केली तुम्ही. त्या पंढरपुराला गेल्यावर सगळ्या बायाच दिसतात. मग 6-6 तास बारी फक्त एसटी फुकाट केल्यामुळे आहे ना. ऐका, त्यामुळं अजिबात लाजायचं नाही मग, बरोबर आहे. आणि ह्यांनी सगळीकडे अतिक्रमण केलंय. मग तुम्ही बघा, कुठं बी बघा, तुमचं जसं तसंच आमचं आहे. मग आम्ही जर 5-6 दिवस घरी गेलो नाही ना, आणि 5-6 दिवसांनी घरी गेलो ना, लांबून आमची गाडी बघितली की आमची बाई शेजारणीला, आमची बायको काय म्हणते माहिती का? लांबूनच गाडी बघितली ना लगेच शेजारणीला म्हणते, आला बाय आमचा सप्ता. लय अवघड आहे. माझं सांगितलं लय गुदगुल्याला आहे नाही का? लय अवघड आहे. लाजायचं नाही महाराज. मला सांगा काय आहे? तुम्ही 50% आरक्षण आहेत. सरपंच महिला, आमदार महिला, खासदार महिला, राष्ट्रपती महिलाच आहे ना. आपल्याकडे काय ठेवलं? आपण फक्त एकच काम करायचं. कुठं चालले रावसाहेब? चाललो दळायला. एवढंच करायचं, दुसरं काय? मग कोरोनाचं. आणि तुम्हाला सांगू का, या इतक्या एक नंबर आहेत. मांजरावर, कुत्र्यावर, म्हशीवर, शेळ्यावर घालून बोलायला एक नंबर गिराईक आहे. तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या काळात 2 वर्ष लॉकडाऊन आणि 2 महिने निवळ आम्ही घरात एकदम बसून होतो. वाटोवर बसलेलो होतो भरत महाराज, मोबाईल पाहत होतो. आमची बायको मला म्हणली, महाराज अहो बघा ना, म्हणली घरात काय चाललंय काय नाही, बघा ना कुणाचा तरी 10वा 12वा 13वा. अरे म्हणलं, तिकडच माती करते, तिकडच फुकीतेत, इकडं कशाचं कीर्तन नाही का? म्हणलं उगा डोकं खाऊ नको. तिला माझा राग आला. आता राग आला तर खरं, पण नवऱ्याला माघारी कसं बोला, म्हणून झाडायला लागली. आणि झाडता 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 केर दरवाजापर्यंत नेला. आणि नेमकं दरवाजात बांड कुत्रं आलं होतं. ती कुत्र्याकडे बघायची, माझ्याकडे बघायची. आणि केर बाहेर टाकता टाकता काय म्हणली माहितीये का? हाडे हाड हाड म्हणली, हितच खपतोय मी याला 2 महिने झालो. मी म्हणलं, अगं जरा दमानी होऊ दे ग, कुत्र बांड आहे ग. लय अवघड आहे महाराज, बोलून देत नाहीत महाराज कुणाला. म्हणताना भजन, सुंदर भजन म्हणायचं, अजिबात लाजायचं नाही. गोड भजन म्हणायचं. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा, फक्त महिला म्हणा. नामदेव जनाबाई, सचका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. अरे टाळी वाजवायला सांगितली होती, म्हणायला नव्हतं सांगितलं. त्यांनी ते बी सुरू केलं, टाळी काही वाजत नाही. त्या बीडमध्ये जेलमध्ये कीर्तन होतं महाराज माझं. जेलमध्ये सगळे कैदी, IBN लोकमतला बऱ्याच दिवस दाखवलं ते कीर्तन. सगळे असे कैदी पुढे बसलेले होते. तिथं बाया बी असतात कैदी, गडी बी कैदी असते. त्या बाया अशा पुढे बसलेल्या होत्या. एक म्हातारी पाठीमागं बसलेली होती. आणि मी भजन हेच म्हणलं, म्हणा सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणलं, आणि मी भजन सुरू केलं. ती म्हातारी नामदेव जनाबाई म्हणायची, पण पुढं थांबायची आणि लगेच दुसरंच काहीतरी म्हणायची. मी म्हणलं, का ग बाई, तू सरळ का भजन करीत नाही? ती म्हणली, महाराज त्याचं काय आहे ना, त्या भजनात आमच्या पप्याच्या बापाचं नाव आहे. मी म्हणलं, पप्याच्या बापाचं नाव आहे, भजन कशी करीत होती? ती म्हणली, मी भजन करीत होते ना, असं म्हणत होते. पण मी काय, नामदेव जनाबाई, पप्याचा बाप मुक्ताबाई. अवघड आहे महाराज. तुम्हाला भजन काय एवढं जमलं नाही जमलं भजन. भजन ऐकायचं तुम्हाला? किती गोड भजन करतात बघा आमचे पुरुष मंडळ. तुमच्यापेक्षा एक नंबर भजन नाही झालं तर नाव बदलून ठेवल महाराज. एवढं सुंदर भजन करतील आमचे पुरुष मंडळी. बघा यांचं भजन घेऊन तरी तेवढं घरी जा महाराज. किती सुंदर भजन आहे आमचं बघा.
तुमच्या जीवावर लय वजनात बोललो बरं. सगळ्यांनी हात वर करा. पुरुष मंडळी, महिला मंडळ, बघा आता आमचं भजन. हे सगळ्यांनी वर करा. ज्याला ज्याला वाटतंय मी गडी आहे त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. महिला मंडळ पेक्षा एक नंबर आवाज निघणार का आपला? मोठ्यानं बोला, निघणार का? तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहणार आहे, बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. महिला मंडळ भजन बघा कसं असतं भजन. हे भजन घेऊन घरी जा आमचं. एवढं हात वर करा सगळ्यांनी. हा वा, तुम्ही खाली गेले उभा राहिलेले बाकीचे वर. हा 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 म्हणता ना मग पुन्हा एकदा. महिला मंडळ पेक्षा एक नंबर आवाज येणार का? म्हणा माझ्या पाठीमागे. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे. अरे माझं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही. एक अर्धा तरी मतदान करून. आता तुम्ही ह्यांचं भजन घेऊन घरी जा. काय का महाराज, मी असंच म्हणलं कीर्तनातून चांगले विचार घरी घेऊन गेलं पाहिजे. एकानं मग नवी चप्पल हाणली हो. लय अवघड आहेत लोक. जाऊ द्या, चला महत्वाचं सगळ्यांनी हात वर करा. गडी, जेंट्स, लेडीज, बाया सगळ्यांनी. हा सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी. वा 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 वा, सुंदर सुंदर. सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं, गोड म्हणायचं. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
महिला मंडळ सगळ्यांना एक प्रश्न विचारतो मी. त्या प्रश्नाचं चांगलं खरं उत्तर सांगा. मला सांगा, एवढं सुंदर भजन तुम्ही केलं, हे भजन करताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? बोला ना. नाही ना. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर त्याचं नाव आहे नामचिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.